नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अमोल निवृत्ती रकिबे, राहणार रुई, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी द्राक्ष शेती करतो। माझी एकत्रित कुटुंबाची 150 एकरावर द्राक्ष शेती आहे। त्यात मी कलरमध्ये शरद सीडलेस, क्रिम्सन, इलॉंगेटेडमध्ये SSN, माणिक चमन, अनुष्का आणि नवीनच सिद्ध गोल्ड बुलेट आणि राऊंडेडमध्ये सुधाकर, थॉम्सन, क्लोन 2 ह्या व्हरायटीज लावलेल्या आहेत। तर आपण न्यूट्रिशनचा एक पार्ट बघितला तर द्राक्ष शेतीमध्ये एक हाय यील्डिंग क्रॉप असल्यामुळे न्यूट्रिशन याला प्रॉपर द्यावं लागतं। त्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे प्रायमरी न्यूट्रिएंट आहे। त्याच पद्धतीने सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दुय्यम लागणार न्यूट्रिएंट आहे। पण त्यात कॅल्शियम हे नायट्रोजनच्या तोडीस तोड लागतं का, तर कॅल्शियम हे इमोबाईल असल्यामुळे वेगवेगळ्या आपल्या वाढीच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याची पूर्तता करावी लागते। तर याराचं मी कॅल्शियम वापरतो। तर बऱ्याच कंपन्यांचे कॅल्शियम पूर्वी मी वापरून बघितले, तर याराचमध्ये जे कॅल्शियम क्लोराईड त्यांनी दिले त्यात 15% कॅल्शियम ऑक्साईड आहे आणि याचा फूड ग्रेड कॅल्शियम असल्यामुळे आणि फॉर्म्युलेशन क्लोराईड असल्यामुळे बाकी कंपनीजचे जे कॅल्शियम आहे आपण त्याला लिमिटेशन येते, एक 8 mm पर्यंत आपण त्याचे स्प्रे घेऊ शकतो, त्यानंतर आपल्याला ते वापरण्यात बंधन येतं। आणि कॅल्शियमच्या कमीमुळे आपल्याला माहिती बऱ्याच विकृती द्राक्ष घडांमध्ये येतात, जसं वॉटरबेरीज झालं, नेक्रोसिस, ममिफिकेशन आणि अवेळी जसं क्लायमेट चेंजमुळे जर हॉरायझन स्टेज नंतर पाऊस झाल्यास हेअर क्रॅकिंगचा इश्यू येऊ शकतो। त्यावेळेस आपल्याला एक हाय कॉन्सन्ट्रेटेड आणि इझिली अवेलेबल कॅल्शियमची गरज असते। तर मी ही यारा स्टॉपिट माझ्या सर्वच प्लॉटमध्ये वापरतो, त्याचे खूप सुंदर रिझल्ट आलेले आहे। तरी मी सर्व द्राक्ष मित्रांना सांगू इच्छितो की आपण पण काही डेमो प्लॉटला ये बाकी कॅल्शियमच्या कंपॅरेटिव्हली याचा वापर करून नक्कीच याचे चांगले रिझल्ट मिळू शकतात। थँक्यू यारा।